सर्वात प्रथम मी देशपांडे सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. मगाशी पवार सर तुम्ही प्रास्ताविकात म्हणालेलात की अधनं-मधनं बातम्या येतात आणि आता नागराज मंजुळे सरांची प्रतिक्रिया तुम्ही म्हटलीत की ती दरोडेखोरासारखा निवडणूक आयोग वागतो. मंजुळे सर एक सजग नागरिक म्हणून म्हणाले असतील, पण एक पत्रकार म्हणून म्हणजे आपण जे वार्तांकन करतो त्यामध्ये पण असं जाणवतं की निवडणूक आल्यानंतर सगळेच म्हणजे छापील असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, पूर्ण प्रसिद्धी असते. आपण प्रसन्नजी आहेत, निलेशजी आहेत, साहिलजी आहेत, आपण सगळेच अगदी वृत्तपत्र असतील, वृत्तवाहिन्या असतील, प्रसिद्धी असते. पण एक निवडणुका संपल्या की एक हायबरनेशनचा कालावधी चालू होतो आपल्यामध्ये आणि तो एक प्रगाढ निद्रा असते ती मध्येच कधीतरी मग पुनरीक्षणाचा कार्यक्रम, पुनरीक्षणाची पण उजळणी करावी लागते शब्दाची. पण तो आज देशपांडे सरांनी पुढाकार घेऊन तो तोडला. त्याबद्दल मला शिंदे सर म्हणाले, देशपांडे सर म्हणाले, मला खूप आवडलं की वैद्य सर म्हणाले की ते 80 सालापासून जितक्या निवडणुका झाल्या त्या कव्हर केल्या, पण असा इनिशिएटिव्ह त्यांनी पहिल्यांदाच बघितला आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय असेल आणि मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाला सहभागी करून घेतलं. ह्याच्यामध्ये आपल्याला आपण नेहमी म्हणतो की लोकशाही ही आमचं लोकशाहीचं मंदिर आहे, लोकशाही वगैरे सगळं सगळं म्हणतो. पण लोकशाहीचा जो मुख्य गाभा मला जाणवतो की ती मतदार यादी. म्हणजे माझ्याकडे बँक पासबुक आहे, माझ्याकडे चेकबुक आहे, माझ्याकडे युपीआय गेटवे आहे, माझ्याकडे क्रेडिट डेबिट कार्ड सगळं आहे. पण माझ्याकडे बँकेत खात्यात पैसेच नसतील तर त्यांचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे माझं जर मतदार यादीत नावच नसेल आणि मी जर तो माझा जो मूलभूत अधिकार तो जर मी एक्झिक्यूटच करत नसेल तर मला त्या लोकशाहीच्या गप्पा मारायचा काही अधिकार पुरत नाही. आणि सरांनी आणि निवडणूक अधिकारी कार्यालयाने अतिशय सुंदर असे लेख लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये जशी माहिती आहे की 18 ते 19 वयोगटातली जी लोकसंख्या आहे 3.25-3.5% त्याच्यातल्या फक्त 1.25% लोकांनी नोंदणी केली. आपण 3-3.25% जरी म्हणत असलो तरी ते आपली लोकसंख्या पाहतात तो बंच खूप मोठा आहे. आणि 29 वयापर्यंतची सुद्धा जी लोकसंख्या आहे त्यांनी पण फार कमी म्हणजे नोंदणी केलेली आहे. जशी तसं जसं म्हणल्या की ह्याच्यावरती काही अनालिसिस केलंय का, ह्याचं डायसेक्शनल अनालिसिस केलं पाहिजे सर की का नाही होत. आपण पवार सर म्हणाले की तरुण 18 वर्ष पूर्ण झाले की पहिला ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जातो, मग त्याला ते मतदान कार्ड काढायला का इंटरेस्ट नसतो ह्याचं आपण एक अनालिसिस केलं. पण ते एक सायमल्टेनियसली चालू राहील ती प्रक्रिया. पण दरम्यानच्या काळामध्ये आपण ऍज अ पत्रकार म्हणून जे काय आपले सगळे रिसोर्सेस आहेत सर, तुम्ही आपल्याला आपण डीजीआयपीआर पांढरपट्टे सर आहेत, नेहमी आपल्याला सहकार्य असतं डीजीआयपीआरचं. तर तुमचा विभाग असेल, डीजीआयपीआर असेल, आपली मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण माझे जेवढे राज्यभरातल्या मुंबई मराठी पत्रकार संघ आहे, मुंबई प्रेस क्लब आहे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे, त्याच्यानंतर राज्यभरात जितक्या पत्रकार संघटना, माझ्या डोक्यात सर असं आहे की जे अगदी तालुका पातळीवरचे पत्रकार आहेत की जे अगदी ग्राम पातळीवरती पोहोचत असतात, त्यांचा रीच असतो. आणि आज मेनस्ट्रीम मीडियाच्या पेक्षा आता वेब डिजिटल असा खूप विस्तारलेला आहे आणि त्यांची आपण मदत घेऊ. आणि मी त्या सगळ्या ग्राम पातळीवर कार्य करणाऱ्या पत्रकारांना पण आवाहन करेल की तुम्ही निवडणूक कार्यालयाचे, निवडणूक अधिकाऱ्यांचे दूत म्हणून काम करा की ही लोकांपर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत ही प्रक्रिया गेली पाहिजे. नाहीतर नुसतं उगाच लोकशाहीच्या गप्पा मारून काही आपल्याला उपयोग होत नाही त्याच्यामध्ये. कारण त्या मतदार यादीत नावच नसलं तर मला मतदानाचा अधिकार मिळत नाही. आणि सरांनी दरम्यानच्या काळामध्ये कार्यक्रम चालू केले. म्हणजे मी बघितलं नवरात्रामध्ये सर भोंडला, म्हणजे भोंडल्याला सुद्धा मी कळलं की पवार सर म्हणाले की 200 एंट्रीज आल्या ते व्हिडिओज करून. महिलांचा सहभाग झाला पाहिजे कारण महिलांचा सुद्धा स्त्रियांची अर्धी लोकसंख्या आहे आपल्याकडे. तर या माध्यमातून सर निश्चित आपण प्रयत्न करू आणि जितकं काही शक्य होईल मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ असेल, इतर पत्रकार संघटना असेल, राज्य पातळीवरच्या जेवढ्या पत्रकार संघटना त्यांच्या माध्यमातून आपण हा पुनरीक्षणाचा कार्यक्रम जनतेच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत राज्याच्या पोहोचवू. आणि आपण हा घेतलात कार्यक्रम त्याबद्दल आपल्या निवडणूक अधिकारी कार्यालयाचा सर्व स्टाफ ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय नीटकं आयोजन केलं त्यांचे पण आभार, माहिती जनसंपर्काचे आभार आणि माझे सगळे ज्येष्ठ मित्र, माझे सहकारी यांनी आज उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सुद्धा आभार. थँक्यू.